नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. तर आज आम्ही निघतोय नॉर्थ ईस्टच्या टूरला, मेनली कव्हरिंग गंगटोक, लाचोंग, पेलिंग आणि दार्जिलिंग. आय एम सो एक्सायटेड. लेट्स गो. एअरपोर्टला पोहोचलेलो आहेत. फ्लाईट 25 मिनिटांनी डिले. जस्ट मुंबई, जवळजवळ 2 तास 30 मिनिटाची फ्लाईट आहे. आत्ता जस्ट बापडोगऱ्याला उतरलोय. आता मिस्टर अंबरनाथ हां आपल्या पिकअप गाडीला टॅक्सीवाला त्यांना शोधायला चाललं. टॅक्सी मिळालेली आहे. आमचे ड्रायव्हर दिनू भाऊ आम्हाला गंगटोकला घेऊन जाणार आहे. लेट्स गो. ट्रॅफिकमधनं वाट काढत आता आम्ही सिलीगुडी पोहोचलेलो आहे. आमचे दिनेश भैयांच्या म्हणण्यानुसार इथे बंगाली चालते आणि नेपाळीसुद्धा भाषा चालते. दोन्ही भाषांचं मिक्सर आहे. ओव्हरऑल सगळीकडे वातावरण जसं भारतात आहे तसंच दिसतं आहे. ट्रॅफिकचा तसंच अडचणी सगळीकडे आहेत. रिक्षा जशा आहेत सगळीकडे तशाच आहेत. छोटे हॉटेल्स, मंदिरं नॉर्मल आहे. आत्ता जस्ट सगळे शहर सोडलेले आहेत. आता नॅशनल हायवे किती नॅशनल हायवे 10ला लागलं. अजून जवळजवळ 3 तासाचा प्रवास बाकी आहे. इट्स व्हेरी ब्युटिफुल. मातोश्रींना भूक लागल्यामुळे एका छोट्याशा कॅफेमध्ये थांबलेलो आहे. आईसाठी पराठा मागवलेला आहे आणि बाबांसाठी लाईम सोडा. मोमोज घ्यायचे. सकाळी 9 ते रात्री 9चा प्रवास होता. पण सगळ्यात जास्त अंतर सगळ्यात कमी वेळात पार झालं. एअरपोर्टला जायला 2 तास, गंगटोकला जायला 2 तास. 2 तास नाही, जास्त 4-4.5 तास. आणि हे अंतर खूप कमी. पण मुंबई टू बागडोगरा सगळ्यात जास्त अंतर 2.5 तासात पार केलं. जस्ट सिक्कीम मध्ये एंटर झालेलो आहे. समोर आहे, समोर बघ. आतापर्यंतचा सगळ्यात सुंदर सूर्योदय. जस्ट लुक ॲट इट. व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम गंगटोक. इकडे थोडा अंधार दिसेल पण मागचं दिसण्यासाठी म्हणून केलं. गुड मॉर्निंग.
मागे बर्फाच्छादित हिमालयाचा भाग दिसत आहे असं माझा अंदाज आहे. हिमालय जवळ आहे. हिमालय एवढा लांब आहे काश्मीर. वी आर हेडिंग टू लाचोंग टुडे. 9:30ला गाडी येणार आहे. गंगटोकला परत यायचं आहे, पण पहिले लाचोंग बघून येऊया. ब्रेकफास्टला अजून वेळ आहे, तोपर्यंत काहीतरी फिरावं म्हटलं. पण हिली एरियामध्ये असल्यानं सगळं खालती म्हणजे खालती उतरावं लागतं आणि परत चढायला वेळ लागणार. 8 वाजता ब्रेकफास्ट आहे. बघू जवळपास काय असेल तर बघू. MG रोड and the magnificent Kanchenjunga. कशाची वाट बघतोय आपण? आम्ही गाडीची वाट पाहतोय. आमचा गाडीवाला जो आहे परमिट ऑफिसला आहे. परमिट आलं की लगेच निघायचं आहे. मग सो लवकर येईल जेणेकरून प्रवास लवकर चालेल. आणि आता एकाने मला एका ड्रायव्हरशी बोललो होतो. लाचुंग आणि सगळं वरती जो रोड होता, लाचुंग आणि 2 लाचेंग काहीतरी 2 वेगवेगळ्या गोष्टी. तिथे 2 ठिकाणी 2 दिवसापूर्वी रोड बंद होता, पण आज ओपन आहे अशी बातमी मिळालेली आहे. ही एक चांगली बातमी की आपल्याला जास्तीत जास्त वरती जाता येईल. आत्ता जस्ट सगळं पासेस वगैरे मिळालेले आहेत. आता आम्ही चाललो आहेत लाचुंग आणि लाचेनला. जाताना 2 पॉईंट आहेत, एक ताशी व्ह्यू पॉईंट आणि 7 सिस्टर्स वॉटरफॉल. पण जर मध्ये काही लँडस्लाईड वगैरे काही झालेली असेल तर ते बघणं होणार नाही असं वाटतंय. बघूया. फर्स्ट स्टॉप ताशी व्ह्यू पॉईंट. आता चालू आहे चढाय. आता किती चढायचं माहीत नाही. जस्ट विजिटेड ताशी पॉईंट. मागे जो डोंगर दिसतोय दॅट्स कांचनजुंगा पीक. या फारच छान. आम्हीच आता चाललोय लाचुंगला. पण इथे भारत सरकारने काहीतरी रोडचं कार्पेटिंग करतात. डोंट नो द एक्झॅक्ट मिनिंग, पण काहीतरी चालू. 2 मिनिटाचा स्टॉप आहे. आता ताशी पॉइंटला जाऊन आलो होतो. 10 मिनिटं लागतील म्हणतात. हां, अजूनही इथे 10 ते 15 मिनिटाचा एक निसर्गात राहण्याचा एक सुवर्णयोग मिळालेला आहे. आता जस्ट लाचुंगला टच झालोय. दिस इज द व्ह्यू. गुड मॉर्निंग फ्रॉम लाचोंग. आत्ता वाजलेत 6 आणि तापमान आहे 8 डिग्री सेल्सिअस. इट्स फ्रीजिंग कोल्ड. पण मजा येते. इतकं थंडीत कधी राहिलो नाही आहे. त्याच्यामुळं शिमल्याला वगैरे गेलो होतो, पण इतकी थंडी नव्हती. म्हणजे इकडचं पाणी तर -डिग्री सेल्सिअसमध्ये. त्याच्यामुळं हीटर लावलं तरी अर्धा तास आधी हीटर लावावं लागतं. मजा येते. 8ला यमथांगला जायचा प्रोग्राम आहे, पण अजून ब्रेकफास्टच रेडी नाही. आमचं सगळं तयार करून बसलोय आम्ही. मस्तपैकी नाश्ता झालेला आहे. आता यमथुंगला जाण्यासाठी वाट बघतोय. ड्रायव्हर आमचे दिनेश भैया येण्याची वाट बघतात. सगळं आवरून वगैरे झालेलं आहे. ऊन आल्यानं थोडं बरं वाटतं, पण टेम्परेचर अजून खूप कमीच आहे.
पण व्ह्यू खूप छान आहे. यमथांग व्हॅलीला जाण्यासाठी चाललोत, पण अनफॉर्च्युनेटली बर्फ असल्यामुळं 0 पॉईंट आणि पुढे जाऊ देत नाही आहे. इथे कुठली तरी सँक्च्युअरी आहे, तिथपर्यंत सगळ्यांना अलाउड आहे. आता बघू कुठपर्यंत जाऊ देत. आता आलोय लाचुंग मॉनेस्ट्रीला. बेसिकली इकडचं मंदिर. कुठून एंट्री कुठून तेच कळलं नाही अजून. गुड मॉर्निंग फ्रॉम लाचुंग. आता आम्ही गंगटोकसाठी परत चाललेलो आहेत. लाचुंगचं सगळं झालेलं आहे. फारच थंडी आहे, खूप म्हणजे खूप. द व्ह्यू इज वाव. आत्ता चाललोय सोंगमो लेकला. सोंगमो लेक आणि न्यू बाबा मंदिर, तिथून नथुला पास. लेट्स गो. आता जस्ट न्यू बाबा मंदिर बघितलं. आता नथुला पासला ॲक्च्युली सोमवार आणि मंगळवार एंट्रीच नसती, पण काही बघता येते का चालू प्रयत्न चालू. लेट्स सी. दॅट्स चायना. अशा प्रकारे आम्हाला परमिशन मिळाली लकीली, आणि नथुला पास बघितला आहे. तिथे फोटोग्राफी नव्हती, पण एक छोटासा प्रयत्न केला, गेल्यानंतर कळेल.
जस्ट स्पेलिंगला पोहोचलो आहे. इतकं मस्त दिसतं इथून. लेट मी शो यू. वेट. आता चाललोय खेचोपालरी लेकला. प्रोनाऊन्सिएशन चुकू शकतंय. लेट्स सी. थोडं चालायचं आतमध्ये वाटत. गुड मॉर्निंग फ्रॉम पेले. आज 2 दिवस झाले. इथे दरवेळेस धुकंच होतं आमच्या बाल्कनीतून. समोर इतके मस्त डोंगर दिसतच नव्हते. आज सकाळी सकाळी मस्त धुकं गेलं. वेट, लेट मी शो यू.